पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली असून प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली असल्याचा आरोप भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे। भंडारा जिल्ह्यात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। कुणाला 1000 तर कुणाला 1500 रुपये विमा मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे। दरवर्षी शेतात लावलेल्या पिकांच्या अस्मानी संकटामुळे नुकसान होतो, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मदत होईल या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री पीक विमा 1 रुपयात काढला। शेतकऱ्यांनी मोठमोठ्या रांगा लावून विमा काढला। खरीप हंगाम 2023-24 मध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याखाली गेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले। नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारने चोलामंडल कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांनी नोंदणी केली, मात्र आता याच नुकसानीचे पंचनामे झाले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे। तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात आहेत। खताची बॅग आजघडीला 1300 रुपयाला मिळत असताना देखील नुकसान भरपाई मात्र 1000 रुपये शेतकऱ्यांना दिली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सरकार करत असल्याचा आरोप भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 16 मे 2024 रोज गुरुवारला दुपारी 4 वाजता केला आहे। याविषयी कृषी विभागाशी संपर्क केला असताना त्यांनी सांगितले की चोलामंडल विमा कंपनीने सर्वे केला आहे। त्या सर्वेनुसार शेतकऱ्यांचे कापून ठेवलेले धान पीक नुकसान झाले असेल अशाच क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आले असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे। नमस्कार, माझे नाव नितीन शिवराम ढाके आहे। पालडोंगरी या गावचा रहिवासी आहे। आम्ही मागील वर्षी 2023 मध्ये 1 रुपयाच्या जुलै महिन्यामध्ये 1 रुपयाचा पीक विमा काढला आणि नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे आमची शेतात धानाची नुकसान 80 ते 90% झाली आणि ते पाहणी करण्याकरता चोलामंडळचे काही पदाधिकारी आले होते। त्यानंतर त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी केली ती आम्ही पूर्ण केली नाही आणि आमच्या त्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नुकसान भरपाई म्हणजे कोणाला 1000 रुपये, कोणाला 1500 रुपये अशी नुकसान भरपाई दिली। तुमचा इन्शुरन्स होता 52,000चा आणि त्यांनी आम्हाला फक्त 1500 रुपये दिला आणि आमच्या जखमेवर नमक शिडकल्यासारखे काम असे त्यांनी कंपनीवाल्यांनी केले आणि आमची बहुत नुकसान असताना सुद्धा त्यांनी आमची फसवणूक केली। दरवर्षी कंपनी फसवणूक करते, यावर्षी सुद्धा कंपनीने फसवणूक केली। पालडोंगरी येथील सर्व शेतकऱ्यांनी PM फसल विमा योजना ही जुलै महिन्यामध्ये काढली होती आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेली फसल ही नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आणि या सर्व नुकसानाची पाहणी करण्याकरिता चोलामंडलचे अधिकारी आले असता त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आणि त्यांनी शेतकऱ्याकडून पैशाची मागणीसुद्धा केली की बा तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमच्या अमाऊंट वाढवून देऊ, पण असे शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रलोभनाला बळी पडले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावामध्ये ते PM फसल विमा योजनेचे पैसे मिळालेत। कोणाला 1083, कोणाला 1500, कोणाला 2000। तर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली आणि विमा कंपनी ही वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे। आमच्या शेतकऱ्यांच्या असे लक्षात येत आहे की अधिकारी जो मात आणि प्रशासन को मात या प्रकारची भूमिका सध्या सुरू आहे।